नमस्कार शेतकरी बांधवांनो नुकत्याच आलेल्या बातमीनुसार शेतकऱ्यांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। पीएम किसानच्या हप्त्याबाबत मोठी बातमी घेतलेली आहे। संपूर्ण बातमी काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडक्या शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या 23व्या हप्त्यापूर्वी केंद्र सरकारचा मोठा दणका शेतकऱ्यांना बसणार आहे। हे काम जर केले नाही तर लाखो शेतकऱ्यांचे हप्ते आता अडकणार आहे। संपूर्ण काम काय आहे आणि तुम्हाला काय करावे लागणार जाणून घेऊया। केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ते जमा झाले असून आता 23व्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। मात्र काही लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे। केंद्र सरकारने पीएम किसान योजनेत पडताळणी प्रक्रिया अधिक कडक केली आहे। पात्र आणि गरजू शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी लाभार्थ्यांची माहिती तपासली जात आहे। चुकीची माहिती, अपूर्ण नोंदी आणि कागदपत्रातील तफावत असल्यास हप्ता अडकू शकतो। याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना योजनेचा पुढील हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते। त्यामुळे ई-केवायसी वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे। जमिनीचे कागदपत्रे आणि शेतकऱ्यांची माहिती सरकारी नोंदीशी जोडवणेच महत्त्वाचे आहे। जमिनीची पडताळणी अपूर्ण असल्यास किंवा माहिती खात्याशी लिंक नसेल तर लाभ रोखला जाऊ शकतो। शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक खाते तपशील आणि इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी। तसेच ई-केवायसी आणि जमिनीची संबंधित कागदपत्राची पडताळणी पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे। दरम्यान 23वा हप्ता कधी जमा होणार याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी पुढील कालावधीत याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी ठरवलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ जर मिळत असेल तर तुम्ही हे गोष्टी पूर्ण कराव्या, जेणेकरून तुम्हाला लाभ मिळणे सहज जाईल। आणि येणाऱ्या बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।